म्हणजे काय पाहिलं होतं आणि आज आपलं टार्गेट आहे की आपण हे कव्हर करणार आहे काय इन्स्टॉलेशन राईट. आयडीज कशा कन्फिगर करायच्या त्या दोन्ही आपण कव्हर करणार. ठीक आहे. सो लास्ट लेक्चरला आपण व्हॉट इज आयडी पाहिलं, हाऊ इट इज इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, आणि आज आपल्याला इक्लिप्स इन्स्टॉलेशन कन्फिगरेशन म्हणूया आणि इंटेलिजी कव्हर करायचं राईट. सो ठीक आहे. तो सगळ्यात बेसिक पॉइंट काय आहे की मी तुम्हाला म्हटलं होतं काल, तुम्ही एका साईटवर जावा, इथं असं लिहा इक्लिप्स डाउनलोड, तुम्हाला www.eclipse.org वर घेऊन जाते राईट. याच्यावर क्लिक केल्यावरती तुम्हाला असा ऑप्शन येईल राईट. इन दॅट केस डाउनलोडवर नका क्लिक करू, डाउनलोड पॅकेजेसवर करा आणि मग याच्यावरती गेल्यावरती तुम्हाला हे येईल, दोन व्हर्जन्स येते, त्यातलं पहिलं कोर जावासाठी वापरायचं. तुम्ही इथं टिक केलं की डाउनलोड. आता हे सगळं जर डाउनलोड झालं तर तुम्हाला इथे डाउनलोड्स मध्ये, तर तुम्ही जर डाउनलोड्स मध्ये गेला तर तुम्हाला इथं असं दिसेल. सो काल आपण 8:51 म्हणजे काल 18 तारखेला रात्री 9 वाजता आपण डाउनलोडला लावलं होतं. आज सकाळी मी इंटेलिजी पण डाउनलोड करून घेतलेलं आहे राईट. सो आधी एक एक कव्हर करू. सो आता मी काय करेन हे सगळं करण्यासाठी, एक डी ड्राईव्हवर जाईन. जसं माझं 2024 फोल्डर आहे, तुमचं स्टडी फोल्डर असेल मे बी, तर ह्याच्या आतमध्ये तुमचा डेटा सेव्ह करायला मी कोर जावा बॅच 18 असं एक फोल्डर बनवतो राईट. सो आता इथं मी सगळं तुमचं जे काय असेल ह्या बॅचचं मटेरियल, इक्लिप्स इंटेलिजीचं सगळं इथंच ठेवणार. सो आता इक्लिप्स इन्स्टॉलेशन झाल्यावर प्रोग्राम कुठे सेव्ह करायचे ते फोल्डर बनवून ठेवा म्हणतात, त्याला वर्क स्पेस म्हणतात राईट. तर मी त्याला काय म्हणतो इथे, इक्लिप्स ऍप्स असं म्हणतो राईट. ओके. आणि इंटेलिजीच्या वेळेस मी इंटेलिजी ऍप्स असं म्हणतो. तर आता मी डाउनलोड्स मध्ये जाईन, डाउनलोड्स मध्ये माझं इक्लिप्स आहे ते तिथनं कॉपी करतो राईट आणि आपल्या तिथं आणून ठेवतो. सो कुठे डी ड्राईव्ह 2024 कोर जावा बॅच 18 आणि इथं मी ते आणून ठेवतो. आणलं. येस. सो आता इथं ह्या झिप फाईलला फक्त मी काय करेन, एक्स्ट्रॅक्ट हिअर म्हणे. सो एक इक्लिप्स नावाचा फोल्डर बनते बघा. ऍप्स ही आपली वर्क स्पेस आहे, किंवा आपण काय करू, ऍप्स नको म्हणायला, डेमोज असं म्हणू राईट. आपले कोड कळलं सगळ्यांना. माझे बाबा जेवढे मी प्रोग्राम करेन इक्लिप्स वापरून ते सगळे इथं सेव्ह होतील. आणि इक्लिप्स नावाचं फोल्डर बनलं, ह्याला एक्स्ट्रॅक्ट केल्यावर बनलं. आता काय करायचं, त्याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही eclipse.exe त्याला डबल क्लिक करायचं. आता हे स्टार्ट होतं आणि तुम्हाला सुरुवातीलाच दरवेळेस विचारेल की बाबा तुम्ही प्रोग्राम कुठे करणार आहात, त्या वर्क स्पेस फोल्डरचं मला नाव द्या. ते नाव म्हणजे आपलं डेमोज आहे राईट. काही नाव द्या, दॅट इज नो सच अ मिनिंग. पण इक्लिप्सला लोड होताना वर्क स्पेस लागते. सुरुवातीला ते टाइम घेईल बघा. बाय डिफॉल्ट तो कुठे बनवतोय वर्क स्पेस, सी ड्राईव्ह मध्ये. आपल्याला सी ड्राईव्ह मध्ये नाही बनवायचे, आपल्याला कुठे बनवायचे, आणि ह्याच्यावर टिक नका करू बरं का, परत ते विचारायचं बंद करेल. बाय डिफॉल्ट त्यालाच मान. सो ब्राउज वर जावा, कुठे होतं आपली वर्क स्पेस, डी ड्राईव्ह. सो दिस पीसी डी ड्राईव्ह 2024 कोर जावा बॅच 18 आणि इक्लिप्स डेमोज राईट. या फोल्डरला सिलेक्ट करा, सिलेक्ट फोल्डर आणि लॉन्च. तुमचं इक्लिप्स ह्याच्यात उघडेल. तुम्ही नेक्स्ट एक्सपेक्ट केलं असेल इन्स्टॉलेशनला, म्हणून मी म्हणलेलं डाउनलोड करताना ह्याच्यावर क्लिक नका करू. कशावर, ह्याच्यावर. हे केलं की सगळं ते आयतं करून मिळतं, ते नको आपल्याला. आपल्याला कन्फिगर, म्हणून म्हणलं ना माझ्या सिस्टमवर सगळे क्लिप्स ऑन येतात. कोर जावा बॅच 16चं मिळेल, 17चं मिळेल, ऍडव्हान्सचं मिळेल, हायबरनेटचं मिळेल, सगळ्यांचं मिळेल. का? कारण मी या वेनी गेलेलो राईट. ज्याच्या फोल्डरमध्ये जाऊन, ज्याच्या 2024 आता हायबरनेटच्या आत गेलो, त्याच्या इक्लिप्स मध्ये गेलो तर हायबरनेटचं इक्लिप्स होतं, त्या कन्फिगर केलं. नंबर ऑफ इक्लिप्स. कोर जावाच्या बॅच मध्ये गेलो, त्याच्या इक्लिप्स मध्ये रन केलं तर ते इक्लिप्स होतं. आता बघा असं इक्लिप्स माझ्यासाठी ओपन अप राईट. सो आय क्लोज दिस आणि आता इथं आपल्याला कोडिंग करायचं राईट. सुरुवातीला हे दिसणार नाही, मी हे जे फॉन्ट्स बदलून घेतो पहिले, इथं मोठं दिसावं, इथं मोठं दिसावं.
ऑनलाईन इथपर्यंत कळलं असेल तोपर्यंत तर 1 टाईप करा, राईट. बाकी मग तुम्ही रिसर्च करा. मी 2 फॉन्ट बदलतो, इथलं दिसलं पाहिजे आणि कोड ज्या एरियात करतो ते दिसलं पाहिजे. सो विंडोज, प्रेफरन्सेस, जनरल, अपीअरन्स नाही, एडिटर. काय मिनिट, 2 मिनिटं. UI बदलला का काय असं? लेट मी चेक. विंडोज मध्ये गेलो ना, प्रेफरन्सेस. टेक्स्ट फॉन्ट पाहिजे मला. ठीक आहे, अपीअरन्स मध्येच होतं ते भेटलं ना आपल्याला. कलर्स अँड फॉन्ट्स आहे. अपीअरन्स मध्ये जर गेलो ना, कलर्स अँड फॉन्ट्स मध्ये, इथं. ठीक आहे, कळलं का मी कुठे गेलो फॉन्ट बदलायला? बघा, विंडोज, प्रेफरन्सेस, जनरल, अपीअरन्स. अपीअरन्सच्या आतमध्ये कलर्स अँड फॉन्ट इथं. राईट. सो मी पहिला काय बदलेन? टेक्स्ट फॉन्ट बदलतो, म्हणजे मी कोड करतो त्याचा फॉन्ट मला बदलायचा, राईट. सो एडिट करतो, लेट से काय 16 ठेवतो, बोल्ड ठेवतो. ओके, बघू नंतर बघू, मोठा करायचा असेल तर येस. आणि इकडचं मला मोठं दिसावं त्यासाठी ट्री ऑप्शन आहे काय ते, ट्री एडिट 14. बघू हा एवढा नीट दिसतोय का? ठीक आहे, बघू. ऑनलाईन हा वर्ड दिसतोय का तुम्हाला? हा हा वर्ड दिसतोय का? चेक कर. तेवढ्या साईजचा असं. आता काय करायचं? फाईल, न्यू, जावा प्रोजेक्ट. आता हे ऑप्शन्स लहान आहेत, राईट. तुम्हाला प्रोजेक्टरवर पण लहान वाटतील, पण मी बोलतोय त्यासाठी रेकॉर्डिंग मध्ये, राईट. फाईल मध्ये न्यू मध्ये गेल्यावर जावा प्रोजेक्ट आहे, आणि जावा प्रोजेक्ट ऑप्शन आल्यावरती तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचं. आता प्रोजेक्टचं नाव काय देतो मी? माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे, सो मी असाइनमेंट 01 असं म्हणतो, राईट. नाव काय देणार? येस, आय विल से हॅलो वर्ल्ड ऍप्लिकेशन. हॅलो वर्ल्ड ऍप्लिकेशन. कळलं? सो नाव असं द्या की तुम्हाला त्या ह्याच्या प्रोजेक्टच्या नावावरनं कळलं पाहिजे आत तुम्ही काय करताय ते, राईट. सो ते झाल्यावरती JDK 17 सेट आहे ऑलरेडी. ओके. इज नॉट व्हॅलिड आयडेंटिफायर. का बरं? चालतं, काय प्रॉब्लेम नाही. मी हायबरनेटला वापरतो. मॉड्यूल नको, ह्या मॉड्यूल वरचं अनटिक काढा. बघा, मॉड्यूल वरचं अनटिक काढलं की लगेच इथली एरर जाईल, राईट. सो डन विथ दिस. नेक्स्ट. येस, फिनिश. काय नाही. ऑनलाईन इथलं तुम्हाला दिसतंय का? मला एकदा कन्फर्म करा. हा फॉन्ट दिसतोय का? ह्याच्यापेक्षा मोठा करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. पण ते लय मोठा होईल, ते नंतर आपल्याला नावं मोठी होतात प्रोजेक्टची. पण ठीक आहे, आजच्या दिवसासाठी आय कॅन कीप, काही इश्यू नाही, राईट. आता तर दिसत असेल, राईट. ओके, तर हे बघा मेन हॅलो वर्ल्ड ऍप आहे. आता मला कोड करायचं आहे, तर मला काय करायचं असतं? डायरेक्ट SRC मध्ये काय करतात माहितीये का लोक? डायरेक्ट न्यू आणि जावाचा क्लासेस ऍड करतात. डोंट डू दॅट. सो बघा मी काय, राईट क्लिक, न्यू, पॅकेज बनवा पाहिजे. सो बेसिक पॅकेज बनवा, com.tca, फिनिश. आणि ज्याच्यामध्ये त्या पॅकेजला राईट क्लिक करा आणि त्याच्यामध्ये क्लास बनवा, जो तुमचा काय होता कालपर्यंत? डेमो क्लास. काही कळलं का? आता मेन लिहायचे कष्ट पण नका घेऊ. बघा इथं दिले तुम्हाला, मेन पाहिजे का या क्लासमध्ये? हो म्हणा, फिनिश. इकडं मेन तुमचं जनरेटर. बरं, आता बघा, या टॅबवर मी डबल क्लिक केलं ना, हा डायरेक्ट फुल स्क्रीन मोडला जातो. हा फॉन्ट आणखीन लहान वाटत असेल, आय प्रिफर अजून त्याला मोठा करता येतो. हे बाकीचं तुम्ही रिसर्च करा कोणकोणते फॉन्ट तुम्हाला, पण एवढे 2 इनफ आहेत शिकवायला.
ठीक आहे, एवढा दिसत असेल आता फॉन्ट तुम्हाला, राईट. सो आता ब्रॅकेटिंग बघा, आपण असं देतो इथे बाय डिफॉल्ट असं आहे. आता ही सवय अशी लावून घ्या ब्रॅकेट बघायची, राईट. आता मी कळण्यासाठी फक्त याला इथे, सो हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचं. सो काय करू मी, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. ओके, येस. सो काय करेन मी, तुम्हाला दिसतंय का पॅकेजची लाईन आपोआप पहिली लाईन आलेली. मी नाही लिहिली ना, त्यांनीच दिली. कॉम डॉट टीसी या पॅकेज मध्ये हा कोड आहे. आणि मी इथे काय लिहिन, माय फर्स्ट ऍप्लिकेशन, हॅलो वर्ल्ड माय फर्स्ट ऍप्लिकेशन. येस, इथं बटन आहे ग्रीन, फाईल ही आहे. सो क्लिक ऑन दिस, लगेच तुम्हाला इथं आउटपुट बघा. आता कन्सोल आला इथे, ह्याला डबल क्लिक करा, आउटपुट मोठं होतं, राईट. आलं हॅलो वर्ल्ड माय ऍप्लिकेशन. याला डबल क्लिक करा, परत हे लहान होतं. बघा, जर इथनच तुम्ही प्रोग्राम रन केला आणि जर रन म्हणलं तर आउटपुट खाली येते, राईट. फुल स्क्रीन असल्यावर ते तिकडे येते. सो तुम्ही असं करून ते पाहू शकता. तुम्हाला ह्या पॅनल लहान करायचं आहे अजून, तर यू कॅन डू दॅट असं, राईट. मी एवढा ठेवतो, पण हे आउटपुट आहे. आउटपुट बघून झालं की मिनिमाइज करा. येस, आता हे नकोय मला टास्क लिस्ट वगैरे, मी हे क्लोज करू, मला फुल स्क्रीन मिळेल. सो मी असंच रन केलं तर मला आउटपुट असं येतं, राईट. सो इथं आलं, बघून झालं, क्लोज कर. ठीक आहे. सो आता काही शॉर्टकट असतात. आता सारखं सारखं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन लागतं, म्हणून हे काय म्हणतात माहिती आहे का, तुम्ही सिस आउट लिहा. सिस आउट लिहा. आता हे शॉर्टकट शोधा. माझ्याही एवढे लक्षात राहत नाही, कारण एवढे आयडीज आणि पायथनच्या आयडीचे वेगळे शॉर्टकट, तर मी लक्षात नाही ठेवत. सो याला कंट्रोल स्पेस केलं ना की डायरेक्ट येतं बघा. सिस आउट लिहायचं, परत एकदा सिस आउट लिहायचं आणि कंट्रोल स्पेस केलं की मनाने येतं, राईट. वेलकम टू टीसी. इव्हन रन करायला पण शॉर्टकट्स आहेत, राईट. तुम्हाला सारखं जाऊन बटन प्रेस करायची गरज नाही. तुम्ही रन म्हणलं की बघा इथे आउटपुट आहे. ठीक आहे, मी हिलाही मॅक्सिमाइज करतो म्हणजे मला इथे दिसतं आउटपुट. येस, झालं माझा पहिला कोड. हाच पहिला प्रोग्राम होता ना आपला. कळलं. दुसरा करायचा मग ऍडिशन ऑफ 2 नंबर. येस, ऑनलाईन हे कळलं असेल तर 2 टाईप करा. सो काय करेन मी, दुसरा प्रोग्राम करायचा आहे. सो न्यू जावा प्रोजेक्ट. सो काय करेन, असाइनमेंट 02 ऍडिशन ऑफ 2 नंबर. साधारण मला कळावं मी काय करतोय ते, राईट. सो ऍडिशन ऑफ 2 नंबर, नेक्स्ट, फिनिश. आलं का. येस. सो काय करेन मी इथे, येस इथे जाईल, न्यू पॅकेज, किंवा तुम्हाला आता वेगळ्या प्रकारे दाखवतो. सारखं पॅकेज बोलायची गरज नाही. तुम्ही राईट क्लिक, न्यू क्लास म्हणला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण क्लास बोलताना इथं आठवणीने पॅकेजचं नाव देऊ शकता, कॉम डॉट टीसी. तुम्हाला कुठल्या पॅकेजमध्ये क्लास पाहिजे. जसं मी आता काहीतरी इथं असं म्हणतो, ऍडिशन नाव देतो क्लासला, राईट. ऍडिशन नाव देतो, राईट. तर बघा असं म्हणतो मला मेन पाहिजे. सो मी आता क्लास बनवताना सांगितलं तो क्लास कुठल्या पॅकेजमध्ये गेला, तो बाय डिफॉल्ट काय करेल बघा, पॅकेज बनवलं क्लास बनवला. देर आर नंबर ऑफ वेज, तुम्ही हळूहळू शिकाल फक्त आता, राईट. ते फक्त यूज टू. आता बघा मी काय वापरणार आहे, बफर रीडर वापरणार आहे कोड करायला, किंवा मी स्कॅनर वापरतो. म्हणजे तुम्हाला कळेल, मी युटिल नावाचं पॅकेज इम्पोर्ट नाही करणार, ऑटोमॅटिक. बघा इथे एक पण इम्पोर्ट नाहीये. मी आता स्कॅनर वापरतो डायरेक्ट. काय स्कॅनर SC इज इक्वल टू न्यू स्कॅनर, आणि आतमध्ये काय करेन, सिस्टम डॉट इन करेन. केलं. रेड लाईन दाखवतोय का, तो बघा खाली लगेच सजेशन देतोय, इम्पोर्ट जावा डॉट युटिल. तुम्ही टिक केलं की तुमच्यासाठी बघा त्यांनी इम्पोर्ट केलं, इम्पोर्ट जावा डॉट युटिल स्कॅनर. मग सर असे लय क्लासेस असतील, मग आम्हाला सारखं असं क्लिक करायचं अजिबात नाही. बघा आता परत रेड दाखवेल. सगळ्यात भारी सांगू, शिफ्ट कंट्रोल O दाबा, मनाने येतात. हायबरनेट मध्ये मी कोड करताना पटपट पटपट लाईन टाईप करतो, सगळ्या रेड रेड रेड, हे क्लास इम्पोर्ट कर. मग प्रत्येकावर असं माऊस घेऊन जायचं क्लिक करायचं का, नाही. बेटर वे काय करायचं, शिफ्ट कंट्रोल O केलं की मनाने सगळे इम्पोर्ट स्टेटमेंट आहे. बघा ना, मी डिलीट करतो, लगेच रेड दाखवायला लागला, बाबा हा स्कॅनर नाही, हा स्कॅनर. एक तर तो म्हणतो क्रिएट करा किंवा इम्पोर्ट करा. हे वाचता नाहीच तुम्हाला, पण इथं इम्पोर्ट करा म्हणतो, इथं क्रिएट करा. तो मला नको, मला इम्पोर्ट करायचं. मी शिफ्ट कंट्रोल आणि O दाबला की मनाने येतं, ती एरर निघून जाते. येस. सो काय करेन मग मी, सिस आउट, राईट. सो काय म्हणेन, एंटर द फर्स्ट नंबर. सो इंटिजर A इज इक्वल टू SC डॉट. बघा मेथडची पण नावं मनाने येतात. आता तुम्हाला टाईपही करायची गरज नाही. बघा पहिलं आलं, एक्सटेंड केलं, डायरेक्ट एंटर. दॅट्स अ बेनिफिट.
आणि माऊस घेऊन गेला की ती माहिती पण सांगतो, डॉक्युमेंटेशन, फंक्शन रिटर्न काय करतं वगैरे वगैरे, राईट. सो असं आहे. स्कॅन्स दी टोकन ऑफ इनपुट ऍज अ इंट. हे पण फॉन्ट मोठा करता येतो बरं का. जस्ट फाइंड आउट की याचा शॉर्टकट काय तुम्हाला. मला लॅपटॉपवर दिसतं पण हे प्रोजेक्टरवर दिसणार नाही. ऑनलाईनला पण खूपच लहान फॉन्ट आहे. बरोबर तो लहानच असावा, मोठा केला तर हा सगळा पॅच कव्हर करेल. पण तुम्हाला तो कोड करताना विजिबल आहे. ज्याच्याबद्दल माहिती आहे त्याच्या माऊस घेऊन जाऊ. स्ट्रिंग बद्दल माहिती हवी, माऊस घेऊन जाऊ, राईट. सो ठीक आहे. नेक्स्ट काय कराल, म्हणजे डॉक्युमेंटेशन पण तुम्हाला तिथंच मिळतं. आता दुसरा नंबर घ्यायचा आहे. सो व्हॉट आय डू, आय कॉपी. इथं म्हणतो सेकंड नंबर इथं बी असं. हे बघा चुकून मी ए लिहिला ना, लगेच तो इथं रेड मार्क दाखवतो, डुप्लिकेट लोकल व्हेरिएबल. तर वाचताना यायचं, पण इथं जे पॉपअप आलाय तो सांगतो डुप्लिकेट लोकल व्हेरिएबल. म्हणजे लिहितलीतच ह्याचं कंपायलेशन चालू आहे बरं का. सो आता हे झालं. मी काय करेन, इंटीजर सी इक्वल टू ए प्लस बी, राईट. आणि इथं सिस आउट, राईट. मी इथं करेन ऍडिशन इज इक्वल टू काय सी. ओके. सो रन दिस कोड, एंटर द फर्स्ट नंबर. आता कर्सर इथं ब्लिंक होतं, टेन्शन नका घेऊ तुम्ही त्याचं, राईट. तुम्ही गप आपला नंबर टाईप करा, तो येतो तिकडे, राईट. पोरं मला व्हॉट्सअपवर आमचा कर्सर सगळ्यांचाच तिकडे येतो, राईट. आता ठीक आहे. सो त्यामुळे तुम्ही टाईप करा, टाईप केलं की ऑपऑप इकडे येईल, राईट. सो कोलन देऊ आपण. एक मिनिट, चार्जिंग संपत. बरं, एक मिनिट, चार्जिंग लाव. ठीक आहे. सो त्यामुळे डोंट गेट पॅनिक की हे सर आम्हाला, बघा इथं तुमचा कर्सर इथे दिसतो. तुम्ही डायरेक्ट इनपुट द्यायला स्टार्ट करा, ते बरोबर तिकडे येणार आहे. ऍडिशन 8 आलं, कळलं, ऍडिशन ऑफ 2 नंबर. सो अशा प्रकारे तुम्ही एरिया ऑफ सर्कल वगैरे कोड करू शकता. ओके. कालचा करायचा मॅथचा पॅकेजचा कोड. येस, कसा करूया, राईट क्लिक, न्यू, जावा प्रोजेक्ट. सो असाइनमेंट 03. ऑनलाईन तुम्ही 3 टाईप करता का, जर कळलं असेल तर. म्हणजे काही डाऊट असेल तर टाका, तिथे मी रिप्लाय देईन. माझे चॅट ओपन आहे तुमचं. पण एकदा प्रॅक्टिस केल्याशिवाय हे कळणार पण नाही, राईट. सो मॅथ्स किंवा पॅकेज डेमो असं म्हणू आपण, राईट. पॅकेज डेमो म्हणजे उदाहरणार्थ सगळे कोड तुमच्या इथपर्यंत होत आहे. नेक्स्ट, फिनिश. आले. येस. सो काल काय केलं मला सांगा तुम्ही. न्यू कोणतं पॅकेज बनवलं, कॉम डॉट टीसीए डॉट मॅथ्स नावाचं पॅकेज बनवलं ना. येस. सो से फिनिश बनलं. ह्याच्यामध्ये कोणता क्लास बनवला, येस, कोणता क्लास बनवला, अरिथमेटिक. बरोबर ना. नॉर्मल अरिथमेटिक क्लास बनवला, मेन नका घेऊ, त्याच्यात मेन नव्हतं. आलं का अरिथमेटिक डॉट जावा. येस, दिस इज युअर क्लास. ओके. ह्याच्यामध्ये काल काय कोड होता, कोड आहे आपल्याकडे बॅकअप, राईट. सो आय कॉपी दिस कोड, कॉपी करतो आणि इक्लिप्स मध्ये नेऊन तो पेस्ट करतो. ओके. सो बघा कोड पेस्ट केला, अरिथमेटिक डॉट जावा झालं, राईट. आता मी काय करेन, मला मेन लिहायचं ना. मेन कुठं लिहितो आपण, सोर्स वर जावा, राईट क्लिक, न्यू, काय करा, क्लास. काय सांगा तुमच्या क्लासचं नाव काय, डेमो. पण हा डेमो कुठल्या पॅकेज मध्ये पाहिजे, बघा बाय डिफॉल्ट जे पॅकेज आहे तेच घेतलं, कॉम डॉट टीसीए मॅथ्स. मला त्याच्यात नको, मला टीसीए पॅकेज मध्ये हवंय. फिनिश करा, बघा चित्र कसं दिसतं, दिसलं. 2 पॅकेजेस दिसतात, कॉम डॉट टीसीए, त्याच्या आत डेमो डॉट जावा दिसतंय, आणि कॉम डॉट टीसीए मॅथ्सच्या आतमध्ये काय दिसतंय, अरिथमेटिक. कळलं का. सो काल हायबरनेट मध्ये पण तसंच दिसत होतं मला, कॉम डॉट टीसीए, कॉम डॉट टीसीए डॉट एंटिटीज. तर इथे जाऊन तुम्ही डेमो मध्ये काय लिहाल, मेन. सर तुम्ही मेन सिलेक्ट नाही केलं, काय हरकत नाही, मी इथं मेन टाईप करेन. आय गेस त्याचा शॉर्टकट आता मला आठवणार. हा, कंट्रोल स्पेस केलं की त्याचंही येत आहे, राईट. सो काय केलं मी, मेन टाईप केला, ह्याच्या पुढे कर्सर आणून कंट्रोल स्पेस केलं. तो म्हणतोय तुम्हाला मेन मेथड हवी आहे का, तर येस, आय वॉन्ट मेन मेथड. आणि येस, आणि कालचा कोड मी इथं करेल. सो काल कोड काय केला मी, तोही डेमो डॉट जावा कॉपी पेस्ट करतो. कॉपी पेस्ट केला, अरिथमेटिकला रेड लाईन दाखवतो. सो इथं कुठंच बघा अरिथमेटिक पॅकेज इम्पोर्ट करावं लागेल ना क्लास. बघा मी शिफ्ट कंट्रोल ओ केलं, तुम्हाला दिसतंय तो कधीच स्टार वापरत नाहीये. जेवढे रिक्वायर्ड आहेत तेवढेच क्लासेस वापरतो. आली का लाईन, बघा ह्या एरर गेल्या सगळ्या. सो रन.
यू विल गेट द आउट. ते जमलं ना? येस. बस कालपर्यंत कव्हर झाला. स्टुडंटचा एक कोड करायचा. येस, स्टुडंटचा एक कोड करू. काय करू? असाइनमेंट 04. ऑनलाईन तुम्ही 3 टाईप करा जर इथपर्यंत कळलं असेल. मी लॉजिक म्हणून म्हटलं की लॉजिक आपल्याला बघायचं ना, कोड कसे करायचे. सर मी आता इथं काय करतो, ॲरे ऑफ ऑब्जेक्टचा डेमो लिहितो. डेमो ह्याच्यात पाहिलाय, राईट? सो नेक्स्ट फिनिश आलं. ते बाकीचं क्लोज करतो. आता इथं बघा करताना मी काय करेन, ॲरे ऑफ ऑब्जेक्टचा डेमो नीट लक्षात द्या. SRC न्यू क्लास, तर डेमो क्लास, पण तो कुठल्या पॅकेजमध्ये ठेवेन? com.tc. नीट लक्ष द्या, मेन हवंय मला त्याच्या. क्लिअर? हिथं आपण कोड करताना काय केलंय नीट बघा बरं. कोर जावा पॅच 18 कोर्स काय केलंय मला सांगा बरं. एस डेमो मध्ये तुम्ही काय केलंय? एस डेमो मध्ये तुम्ही स्टुडंट क्लास लिहिलाय. येस, किंवा आपण आपला डेमो उघडू, राईट? बघा, स्टुडंट क्लास, डेमो क्लास बघा, डेमो मध्ये मेन आहे. येस, डेमो क्लास मध्ये मेन आहे. येस, त्याच्यावरच तुम्ही काय केलं, स्टुडंट क्लास लिहिलाय, बरोबर का? सगळे एकाच फाईलमध्ये. इथं तसं नाही. आता मी काय करणार, हा डेमोवाला लॉजिक डेमो डॉट जावा मध्येच ठेवणार. बघा हे दिसतंय. सो डेमोवाला लॉजिक डेमो डॉट जावा. आता मला ऑब्व्हियसली तो स्टुडंटला बफर रीडरला सगळ्या एरर दाखवेल, काढू ते एरर. स्टुडंट क्लास ऍक्च्युली तुम्ही इथं ठेवलाय ना. आता हे पद्धत नाही असं एका फाईलमध्ये अनेक क्लासेस. सो व्हॉट आय विल डू, मी राईट क्लिक करेन, न्यू काय करेन, क्लास. कोणता क्लास बनवायचा? स्टुडंट. स्टुडंट डॉट जावा बनवायची. कोणत्या पॅकेजमध्ये? डॉट एंटिटीज, राईट? तुम्ही नाव काही द्या, राईट? हायबरनेट मध्ये ह्याला एंटिटीज असं म्हणतात. आणि फिनिश म्हणा. स्टुडंट डॉट जावा तिथे बनली स्टुडंट डॉट जावा. येस, काय होतं स्टुडंट डॉट जावा मध्ये? इंटीजर RNO, प्रायव्हेट स्ट्रिंग नेम, प्रायव्हेट डबल पर्सेंटेज. ओके, सो मला काय काय पाहिजे? सो आय गो विथ दॅट. मी म्हणतो मला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पाहिजे. मी बघा इथे राईट क्लिक करेन. राईट क्लिक केल्यावर नीट ऐका, ऑनलाईन मी कशात जातोय माहितीये? मी सोर्स मध्ये जातोय. सोर्स मध्ये गेलं की मला कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर येत आहे, राईट? येस, जनरेट कन्स्ट्रक्टर युझिंग फील्ड असं ऑप्शन येतो, त्याला टिक करेन. या सगळ्या फील्ड जर टिक असतील तर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर जनरेट होतो. बघा मनाने आलं, मी काही केलं नाहीये. ठीक आहे, ही लाईन काढून टाकली तरी चालेल, कारण ती इनहेरिटन्सचा भाग आहे. आपण काय अजून इनहेरिटन्स शिकलो. तर बघा दिस आलं, आपण टाईप केलंय तसं. सर आम्हाला डिफॉल्ट जनरेट करायचं, मग कसं करा? येस, राईट क्लिक करा, सोर्स मध्ये जावा, जनरेट कन्स्ट्रक्टर्स अँड कन्स्ट्रक्टर्स युझिंग फील्ड, आणि हे सगळे डिसिलेक्ट करा. एक पण नका करू सिलेक्ट, आणि जनरेट म्हणा. सो इट्स एम्प्टी. बरोबर का? येस, कळलं सगळ्यांना? सो अशा प्रकारे सर सेटर्स आणि गेटर्स पाहिजेत, काय हरकत नाही. खाली या, राईट क्लिक करा, परत कशात जावा, सोर्स मध्ये, आणि काय म्हणा, जनरेट गेटर्स अँड सेटर्स. मग कोणकोणत्या फील्डसाठी? नेम, पर्सेंटेज, रोल नंबर, सगळ्यांसाठी. सो जनरेट म्हणा. बघा सगळे जनरेट झाले, दिसतंय. गेट RNO, सेट RNO, गेट नेम, सेट नेम, गेट पर्सेंटेज आणि सेट पर्सेंटेज. बघा बरं, आपला डेमो क्लास तसाच आहे. डेमो मध्ये जे आपल्या आहे तसंच आहे. बघा, सेट RNO, सेट नेम, सेट पर्सेंटेज, गेट RNO, गेट नेम आणि गेट पर्सेंटेज. ओके, सो असं तुम्ही सेग्रिगेट करू शकता. आता नीट बघा, तुम्ही त्यावेळेस केलेला कोड आणि ह्या कोड मध्ये किती फरक आहे. तुम्ही काय केलं? येस, तुम्ही या प्रोजेक्ट, आता इथं रेड मार्क दिसतंय कारण एरर आहेत कोड मध्ये, राईट? सांगतो कुठे आहे. तर तुम्ही स्टुडंट डॉट जावा या पॅकेज मध्ये ठेवली, डेमो डॉट जावा या पॅकेज मध्ये. तर तुमचं आणखीन टीचर डॉट जावा असतं तर इथे टीचर डॉट जावा ठेवा. ते तुमच्या रिक्वायरमेंट वाईज प्रोजेक्ट स्ट्रक्चर, सॉरी पॅकेज स्ट्रक्चर ठरतं की कुठल्या पॅकेज मध्ये काय ठेवायचं, राईट? आतापर्यंत एवढं इनफ आहे. डेमो डॉट जावाला गेलं, बफर रीडरला एरर दाखवतो. काय बरं? इम्पोर्ट नाही गेलं कुठेच. बघा ना, इम्पोर्ट जावा डॉट आयोच नाही आणि तिथंच आहे.
स्टुडंट क्लास कशात आहे? एंटिटीज मध्ये कुठेच नाही. आता बघा मी शिफ्ट कंट्रोल ओ करतो, बघा सगळे इम्पोर्ट स्टेटमेंट आले धाडके. हे नव्हते ना रे, एकदम आले. राईट, सेव्ह केलं की बघा सगळ्या एरर गेल्या डायरेक्ट. तुम्ही हे बघितलं का रे, आयो एक्सेप्शन पण मनाने आलंय, मी नाही लिहिलेलं. मी नाही लिहिलंय, मनाने आलेलं. राईट, कळलं का सगळ्यांना? त्यामुळे मी म्हटलं की आपण इथे लिहितो ना त्यावेळेस आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे आपण डायरेक्ट काय लिहितो? एक्सेप्शन. पण आयडी ते नाही करत, आयडी स्पेसिफिक बोलतं की मला लागतंय तेवढंच वापर. त्यामुळे बघा कोणकोणते क्लासेस वापरले ते सगळे इम्पोर्ट केले. जावा डॉट आयो बफर रीडर, जावा डॉट आयो आयो एक्सेप्शन, जावा डॉट आयो इनपुट स्ट्रीम रीडर. तुम्हाला इथं दिसतंय बफर रीडर क्लास इथं आहे, इनपुट स्ट्रीम रीडर क्लास इथं आहे. राईट, आयो एक्सेप्शन क्लास इथं आहे. राईट, स्टुडंट क्लास तुमचा इथं आहे. सो असा तुम्ही ॲरे ऑफ ऑब्जेक्ट कोड ऍक्च्युली करायला पाहिजे युजिंग आयडी. ओके, सो आय विल से रन. ओके, बघा हा कोड रन होईल. So how many students? Let's say 3. 101 AAA, 60, 102 BBB, 70, 103 CCC, 80, and this is your out. Close the screen आणि झाली क्लिप साइड. कोड जावा तेवढं काही नाही, नुसते कोड करायचे आहेत. ऍडव्हान्स जेव्हा तुम्हाला सर्व्हर इन्स्टॉल करा, ही फाईल बनवा, XML मध्ये एंट्री करा, तिकडे खूप आहे. इथं फक्त तुम्हाला काय करायचं, जी जावाची फाईल बनवायची त्याला काहीतरी एक व्हॅलिड पॅकेजचं नाव द्यायचं. आणि दिस इज अ बेस्ट अप्रोच. राईट, की तुमचं मेन आहे ती बेस पॅकेज मध्ये ठेवा आणि बाकी सगळे तुमचे लागतील तसे पॅकेजेस बनवत. राईट, सो ऑनलाईन हे सगळं कळलं असेल तर इक्लिप्स आयडी वापरून कालपर्यंत जेवढे प्रोग्राम कसे करायचे मी तुम्हाला डिलिव्हर केलं. म्हणजे एक साधं ऍप्लिकेशन आणि ॲरे ऑफ ऑब्जेक्टचं ऍप्लिकेशन. एव्हरीथिंग इज अंडर पॅकेज. म्हणजे साधा प्रोग्राम पण तुम्हाला पॅकेजमध्ये करायचा नियम. ठीक आहे, काही नाही, काही बाकी डायरेक्ट सोर्स मध्येच मेन बनवतात वगैरे, तसं नका करू. ऍटलीस्ट बेस पॅकेज बनवा आणि कोडिंग स्टार्ट करा. आता तुम्हाला बघायचं हे प्रोग्राम तुमचे कुठं सेव्ह आहे. So this PC, D drive 2024 4 Java batch 18 Eclipse डेमोज मध्ये आहेत का सगळं? झालं, सगळे कोड तुमचे अवेलेबल आहेत ना. तुम्ही याचा बॅकअप घ्या आणि मित्राच्या लॅपटॉपवर नेऊन पेस्ट करा त्याच्या इक्लिप्स डेमोज फोल्डर मध्ये. त्याला म्हणा इक्लिप्स चालू कर और इस फोल्डर का पाथ दे. त्याच्या इक्लिप्स मध्ये हे प्रोग्राम सगळे दिसायला लागतात. कळलं? येस. सो दिस इज इक्लिप्स इन्स्टॉलेशन. राईट, येस. ऑनलाईन तुम्ही 4 टाईप करू शकता जर इथपर्यंत सगळी प्रोसेस तुम्हाला कळली असेल तर. डोंट वरी, अशी लगेच कळत नसते ती. एकदा हाताखालनं सगळे कोड करा 4. वेन एव्हर यू आर यूज तेव्हाच ती कळत. आता मला कसं, मी कोर जावा सोडलं तर सगळीकडेच आयडी वापरतो, त्यामुळे सर इंटेलिजी कशी वापरायची. ठीक आहे, सेम इंटरनेटवर जावा, google.com, इंटेलिजी आयडिया डाउनलोड. राईट, तुम्हाला ही साईट येईल. कळतं? सो दिस इज युअर साईट. ठीक आहे, jetbrains.com वाली साईट. सो इथं जायचं. त्या एक्साइटमेंट मध्ये पहिलंच तुम्हाला डाउनलोड दिसतं, असलं काही करायचं नाही. राईट, सो थोडं स्क्रोल खाली करायचं. डाउनलोड्स वर क्लिक करा, मग तुम्हाला हा येईल. इथं जाऊ नका अल्टिमेट वर, हे पेड व्हर्जन. ते तुम्ही इन्स्टॉल करताना मेल आयडी जर तुमचा दिला तर ते इन्स्टॉल होतं. 30 दिवसानंतर तो मेल आयडी मग परत डिऍक्टिव्हेट होतो, त्यामुळे तुम्हाला त्या मेल आयडी परत इंटेलिजी टाकतात. सो डोंट, दिस इज पेड व्हर्जन. राईट, आता आहे यांनी पेड ठेवलेलं. तर मी खाली जावा कम्युनिटी एडिशनला, इथे तुम्हाला मिळेल. राईट, सो काय केलं मी, आधी मेन पेजवर गेलेलो. मेन पेजवर मी काही स्क्रोल नाही केलं बरं का. मी डायरेक्ट मेन पेजवर आल्यावरती डाउनलोड्सवर टिक केलं. मला हे पेज आलं. अल्टिमेटच्या डाउनलोडवर मी नका करू म्हटलं, दॅट इज अ पेड व्हर्जन. तुम्ही कम्युनिटीवर त्या, विच इज फ्री व्हर्जन फॉर लर्निंग पर्पज. राईट, लगेच डाउनलोड नका दाबू, कारण ती EXE होईल. आपल्याला काय पाहिजे, झिप. इथं टिक करा. जसं टिक कराल तसं डाउनलोड स्टार्ट होईल
आणि तुमच्या डाउनलोड्स मध्ये काय दिसेल माहितीये? येस, तुमच्या डाउनलोड्स मध्ये हे असं डाउनलोड झालेलं दिसेल. कळलं? IDLC 2024 विन्स. ठीक आहे, त्यामुळे हे कळलं असेल तर सगळ्यांनी रिप्लाय द्या. डाउनलोडवर क्लिक करू नका, EXE बाय डिफॉल्ट डाउनलोड होतं. इथं जावा आणि झिप. मी EXE जर डाउनलोड केली तर काय होती, बाय डिफॉल्ट सी ड्राईव्ह मध्ये इन्स्टॉल होईल. सगळं तुम्हाला जे काय ते सी ड्राईव्ह वरती डिपेंड राहावं लागेल. त्यामुळे मला माझ्या जागी पाहिजे मला म्हणायचं तिथे, म्हणून मी झिप त्याची डाउनलोड करतो. इथे टिक करा. टिक केलं मी करत नाही कारण डाउनलोडिंग स्टार्ट होईल. बघायचं का? बघा, लगेच ते डाउनलोड स्टार्ट होईल. झालं? सो लाईक दॅट. फाईन. सो बघा, ते डाउनलोड होते. जाऊ दे, आता हे कॉपी करतो मी. ती झिप फाईल कॉपी करतो किंवा कट करतो. कट. आणि आपण आपल्या ठरलेल्या पाथला जाऊया. D2024 कोर जावा बॅच 18 आणि इथं आणून मी ती पेस्ट करतो. ठीक आहे सर, इंटेलिजी वापरून केलेले डेमोज आम्हाला ठेवायचे आहेत. तर राईट, तुम्ही एक वर्क स्पेस बनवा. राईट क्लिक, न्यू फोल्डर, इंटेलिजे डेमोज. राईट, तर इथं मी त्याला वर्क स्पेस आहे. सो आयडियल नावाची झिप जी आहे ती इंटेलिजीची आहे, 800 MB ची आहे. सो राईट क्लिक करा, एक्स्ट्रॅक्ट हिअर म्हणा. अरे यार, एक फोल्डर बनवून करायचं, सगळंच डाउनलोड झालं. सगळे एकाच मेन पेजला देत. पॉज करतो, कॅन्सल करतो. ठीक आहे, थांबा, मला बाकीचं डिलीट करू द्या सगळं. अजून कोणतं आहे? आता काय करा, ते सगळं आपल्याच फोल्डर मध्ये हे करतो. राईट, सोडायला तू इंटेलिजे आयडी त्या फोल्डर मध्ये नेऊन त्याला मी टाकून देतो. राईट, सो इंटेलिजे आयडी नावाचं फोल्डर बनवतो, त्यात आयडी टाकून देतो मी. ठीक आहे, याच्या आत गेल्यावर तुम्ही याला राईट क्लिक करा. आता होऊ द्या, इथे काय प्रॉब्लेम. सो फोल्डर स्ट्रक्चर कळलं असेल, तो पण आपण बघून. 2024 मध्ये कोर जावा बॅच 18, इक्लिप्स हे आयडी आहे, इंटेलिजे आयडी हे आयडी आहे. राईट, आणि इक्लिप्स डेमो मध्ये आपली वर्क स्पेस आहे आणि इंटेलिजे डेमो मध्ये आपली इंटेलिजे डेमोची वर्क स्पेस राहणार आहे. राईट, इंटेलिजीला फक्त मी काय केलं, एक फोल्डर करून त्यात झिप फाईल पेस्ट केली आणि त्याच्यात एक्स्ट्रॅक्ट केली, आणि ती अजून वेळ घेते, तिचं चालू एक्सट्रॅक्शन. झालं. राईट, सो मग काय करा, एक्स्ट्रॅक्ट झाल्यावरती म्हणजे लक्षात ठेवा, इंटेलिजे आयडी मध्ये तुमची इंटेलिजे आयडी आहे. पिन मध्ये जावा, पिन मध्ये तुम्हाला ID64.exe दिसेल. आता सगळ्यात महत्वाचं, अरे मला हे सांगायचं राहिलं, माझे एक्सटेन्शन ऑन आहेत. जी पोरं नवीन लॅपटॉप घेतलेली आहेत त्यांनी एक्सटेन्शन ऑफ असतात बाय डिफॉल्ट. आता लक्षात घ्या, ऑलरेडी मी ह्याच्यावर बोललोय तुमच्याशी एक्सटेन्शन वरती. राईट, त्यामुळे व्ह्यू वर जाऊन ते फाईल नेम एक्सटेन्शन ऑफ जर असेल ना, तर बघा काहीच दिसत नाही, कन्फ्यूज व्हाल. त्यामुळे ते व्ह्यू मध्ये जाऊन फाईल नेम एक्सटेन्शन ऑन करा, किंवा तुम्ही जावाचे कोड करताना मी शिकवलंय त्यावेळेस ऑन केलेलेच असते. तर आपल्याला इंटेलिजे ऍप्लिकेशन डॉट EXE आहे ना, त्याच्यावर डबल क्लिक करायचं, ते स्टार्ट होईल. सो बिन मध्ये आहे बोललोय मी. राईट, सो बिन फोल्डर मध्ये ते आहे, त्याला रन करा. सुरुवातीला वेळ घेईल. थोडं होऊ द्या त्याला व्यवस्थित. राईट, फाईन.
आता मी काय करतोय बघा, आता माझ्याकडे ऑलरेडी इंटेलिजंट आहे ते आणि माझं शेवटचं ऍप्लिकेशन ओपन करून दाखवलंय मला, राईट. जाऊ दे, आपल्याला तुम्हाला असं काही येणार नाही, राईट. तुम्हाला नॉर्मल, तुम्हाला कुठली विंडो येईल? नॉर्मल विंडो. तर तुम्ही काय करा, ती विंडो आली ना, न्यू प्रोजेक्ट करा, किंवा तुम्हाला डायरेक्ट कदाचित पहिल्यांदाच इन्स्टॉल करता येते हीच विंडो येईल. कळलं सगळ्यांना? तुम्हाला ही वाली विंडो येईल डायरेक्ट प्रोजेक्ट बनवायला. तर लक्षात ठेवा तुम्ही काय करताय. जावावर टिक पाहिजे आणि इकडे इंटेलिजीवर टिक पाहिजे. आता प्रोजेक्टचं नाव काय द्यायचं? येस, दॅट इज युअर चॉईस. असाइनमेंट 01 हॅलो वर्ल्ड ऍप्लिकेशन, राईट. क्लिअर? येस. काही सेटिंग्स आहेत का? नाही, इथे काही करू नका, दॅट इज ओके. हे काही लागत नाही, फ्रेमवर्क्स लागतं. फक्त लक्षात ठेवा तुम्ही इथे जावावर टिक केलं असेल आणि इंटेलिजीवर, तुम्हाला ही विंडो डायरेक्ट येईल. तुम्ही पहिल्यांदा रन करताय तर. नाही तर मला कशी आणावी लागली? फाईल मध्ये जाऊन न्यू वर क्लिक केल्यावर. आता बघा, जर मी क्रिएट म्हणलं तर तो म्हणतोय तुम्हाला, आता मला म्हणतोय, तुम्हाला म्हणणार तुम्हाला डायरेक्ट ओपन होईल. तुम्हाला म्हणतो तुझी जर कोड आहे जुना त्याच्यातच ओपन करू का नवीन विंडो मध्ये? तर मी म्हणतोय बाबा याच विंडो मध्ये ओपन कर, जुनं जाऊ दे सगळं. सो असं तुमचं ओपन होईल. कळलं? अरे पण प्रॉब्लेम हा झाला, आपल्याला वर्कस्पेस नाही ना दिली. आपण चुकलं. परत काय करायला लागेल? येस, मी क्लोज करतो, परत पहिल्यापासून शिकू. वर्कस्पेसचा पाथ कुठे दिला मी? त्यांनी आता मी जिथं प्रॅक्टिस करत होतो तिथं ते ऍप्लिकेशन बनत. बघायचंय का तुम्हाला? बघा ना, इंटेलिजी डेमोचा आपण पाथच नाही दिला ना इथे, इथं ते बनलंच नाही. नाही, फ्री आहे तुषार. इंटेलिजी आयडी कम्युनिटी व्हर्जन डाउनलोड करा, दॅट इज अ फ्री. मी तेच म्हणलं तुम्हाला, अल्टिमेटला जाऊ नका तुम्ही, डाउनलोड कम्युनिटी एडिशन, राईट. प्लीज कोर जावा, ऍडव्हान्स जावाला यांनी काहीच प्रॉब्लेम येत नाही, इव्हन हायबरनेटला पण येत नाही. तुम्ही जर नीट बघितलं असेल, तुम्हाला दाखवतो मी आता प्रोजेक्ट बनवताना, राईट. बघा मी काय करतोय, फाईल न्यू प्रोजेक्ट. तुम्ही जर बघितलं ना, स्प्रिंगला लॉक टाकले त्यांनी, दिसतंय. कम्युनिटी एडिशन स्प्रिंग बूटला चालत नाही, यू हॅव टू पे फॉर इट. आणि आता जावाचं सगळ्यात भारी फ्रेमवर्क आणि कंपनीत म्हणजे म्हणतात की जावात तुम्हाला काय येतं, तर स्प्रिंग बूट येतं का हे विचारलं जातं आणि त्यालाच लॉक टाकतं. कळलं सगळ्यांना? सो तुम्हाला ह्याला हेच घ्यावं, मग बाकी सगळं तुमचं जावा होऊ शकतं कम्युनिटी. तो जावा करा, इंटेलिजी करा. हे कळलं? वर्कस्पेसचं नाव आपलं द्यायचं राहिलेलं. सो मी काय करतो, असाइनमेंट 01 हॅलो ऍप असं करतो, राईट. पाथ देतो म्हणजे कायम हाच पाथ राहील. कुठला पाथ आहे आपला सांगा बरं नीट? डी ड्राईव्ह. डी ड्राईव्ह मध्ये 2024 कोर जावा. कोर जावा नंतर काय? इंटेलिजी डेमो. हे फोल्डर आहे. येस, हे फोल्डर म्हणतो, ओके म्हणतो. आता बघा तुमचे सगळे इंटेलिजीचे कोड तिथं सेव्ह होते. बिल्ड सिस्टम इंटेलिजी करा. व्हॉट इज मॅवेन हायबरनेटच्या वेळेस सांगेन मी, राईट. सो आता काय लागणार नाही आपल्याला, ते डोंट वरी. दिस विंडो म्हणा, तुमचा प्रोजेक्ट रेडी होईल, राईट. सो इथं रेडी झाला, सेम, बाकी काही नाही, तसंच आहे, फक्त सॉफ्टवेअर वेगळं. सर ह्याचे फॉन्ट बदलायचे असते तर आय गेस त्याचं इथं आहे, फाईल मध्ये गेलं ना, सेटिंग्स मध्ये त्याचे ऑप्शन्स आहेत फॉन्ट बदलायचे. तर तुम्ही अपिअरन्स आणि बिहेवियर मध्ये जर गेला, त्याच्या अपिअरन्स मध्ये गेला तर इथं येत आहेत, राईट. सो आता आय गेस हा थीम बदलायचा आहे आपल्याला, थीम नाही बदलायची. थीम बदलेल ना, इथं गेलं तर लाईट वगैरे, मला ही आवडते तर हीच ठेव. कस्टम फॉन्ट हा आहे, आय गेस हा फॉन्ट वेगळा आहे, हा फॉन्ट नाही. हा फॉन्ट आहे बघा. मी इथं वर जाऊन सर्च मध्ये फॉन्ट लिहिलं, तर इथं मी जर फॉन्ट बदलला तर बघा इथे साईज 26 आहे. जर मी इथे 12 केली तर बघा माझ्या कोडचा साईज, सॉरी मी कोडच बनवलाय हे, सॉरी इथला फॉन्ट लहान झाला, दिसतंय. येस, सो काय करेन मी, फाईल सेटिंग्स, तुम्ही जे म्हणताय ना अपिअरन्स मध्ये गेलं, अपिअरन्स आहे, तर इथं बघा आपण 12 केलं होतं, राईट. येस, आणि इथे जर तुम्ही आता 18 आणि 20 केलं ना, तर हा फॉन्ट आहे ना, इथला वाढवतोय. कळलं का? डायरेक्ट सगळेच ऑप्शन वाढतायत, मग इथलं नाव वाढत, साईज वाढते, इथं
आपल्याला कोडचा साईज वाढला पाहिजे, बघू आपण कसं आहे ते, राईट. सो एसआरसी फोल्डरला राईट क्लिक कराल, बेस पॅकेज बनवायचं, न्यू. काय कराल तुम्ही आधी, पॅकेज. कुठे गेलं, पॅकेज, राईट. सो com.tc, एंटर दाबा, पॅकेज बनलं. पॅकेजला सिलेक्ट करा, न्यू करा, जावा क्लास करा. काय जावाचं नाव, डेमो. बघा, डेमो क्लास पाहिजे क्लास, इंटरफेस पाहिजे इंटरफेस, राईट. सवलेट पाहिजे सवलेट, वगैरे वगैरे. सो क्लास आता दिसते, हा फॉन्ट लहान आहे, ठीक आहे, हा खूप लहान आहे. आय गेस याचा कंट्रोल प्लस प्लस केलं, शिफ्ट कंट्रोल नाही होत का, या आयडीचं होतं, लेट मी, नाही होत, कंट्रोल स्क्रोल बारनी पण नाही होत. सो आता मला इकडे जावं, शिफ्ट कंट्रोल प्लस एकदा करतो, नाही होत. सो फाईल, सेटिंग्स. आता इथं आपल्याला आय गेस अपिअरन्स मध्ये काय मिळणार नाही, एडिटर मध्ये मिळेल, मिळालं तर, राईट. सो फॉन्ट इथे दिसते, तो 12 वाला आहे ला. येस, सो मी इथं जातो आणि काय करतो, 18 करतो, 20 करतो. मी कशात गेलो, एडिटर ऑप्शन मध्ये फॉन्ट ऑप्शन सिलेक्ट केलं, 20 केलं, अप्लाय केलं, ओके केलं. सो 20 झालं. आय गेस 20 पण विजिबल नाही. सेटिंग्स, बघा, सेटिंग्स ओपन केलं, हे ऑप्शन येतात. मी एडिटर मध्ये गेलो, एडिटर मध्ये फॉन्ट, आणि इथे मी 25 करू, अप्लाय, ओके. हे होतंय का रे मोठं, का मलाच तसं वाटतं. ऑनलाईन दिसतंय का तुम्हाला हा फॉन्ट. आता आपल्याला जर दिसायचं असेल तर मला थीमच बदलावी लागेल. आपण डोंट वरी, आपण इक्लिप्सच वापरणार आहे. सो तुम्ही सेटिंग्स मध्ये जाऊन, अपीअरन्स मध्ये जाऊन, इथं थीम बदलू शकता. इंटेलिजंट लाईट केलं तर सगळी व्हाईट. इफ यू वॉन्ट दिस यू कॅन गो विथ दिस, राईट. ठीक आहे सर, मेन पाहिजे, मेन टाईप करा, राईट. तो तुम्हाला असं डायरेक्ट करेल मेन. एंटर दाबा, आपोआप मेन आहे. इथं पण सेम आहे, टॅबवर डबल क्लिक करा, तुम्हाला डायरेक्ट आहे. इथं काय करायचं, एस आउट केलं ना, डायरेक्ट सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटेड. आता कळलं कन्फ्युजन का होतं माझं, तिकडं सिस आउट आहे, इकडे एस आउट आहे. त्यापेक्षा मी लक्षात ठेवायचं सोडून दिलं, आणि ते ऑप्शन कधी लक्षात नाही राहणार ते, राईट. सो मग इथं काय करेन मी, हॅलो वर्ल्ड, दिस इज माय फर्स्ट ऍप, राईट. आहे इथं ग्रीन बटन आहे, दाबा ते, तुम्हाला खाली आउटपुट. दिस इज पॉवरफुल आयडिया. तुम्हाला विचार, कोर जावाच रन करा, एवढा वेळ घेते, बाकीला तर आम्हाला लय थांबावं लागतं, राईट. सो हॅलो वर्ल्ड आलं का आउटपुट, येस. सो डबल क्लिक करा, सगळं काय. सो हे एकदा पण सेम आहे बरं का, तुम्हाला असं आउटपुट बघायचंय, परत ते मिनिमाइज करून खाली सोडून द्यायचं. तो रन करा, आउटपुट येईल, ठीक आहे. बघून झाल्यावर मिनिमाइज दाबा, ते बंद. प्रोजेक्ट स्ट्रक्चरला जायचं, एकतर ह्याला डबल क्लिक करा किंवा इथं डबल क्लिक करा, येऊन जातं. सिंगल क्लिक, सॉरी, इथं सिंगल क्लिक केलं तर, किंवा तुम्ही जर याला डबल क्लिक केलं तर नाही जात, इथंच क्लिक करावं लागतं, राईट. सो असं आहे. सर आता दुसरा प्रोजेक्ट आपण स्टुडंटचा करू डायरेक्ट, राईट. सो बाकीच जमेल तुम्हाला, राईट. सो स्टुडंटचा करू. सो फाईल, न्यू, प्रोजेक्ट. सो दिसतंय तुम्हाला ही विंडो आलेली. जसं आता फॉन्ट वाढवलाय आपण, त्यामुळे असं वाटतं. सो मी काय करेन, असाइनमेंट 0 to array of ऑब्जेक्ट डेमो. ओके, माझं पाथ लोकेशन तेच आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मी फक्त काळजी घेईन, इथं जावा आणि इथं इंटेलिजी सिलेक्ट असेल, राईट. सो सॅम्पल कोड काय नको, बस काय तो रन दिस. ठीक आहे, तुम्ही न्यू विंडो म्हणला तर ही विंडो तशीच राहील, नवीन विंडो मध्ये उघडेल. आणि जर तुम्ही दिस विंडो म्हणला तर ह्याच ही विंडो जाईल आणि ह्याच्यातच तो प्रोजेक्ट ओपन अप. आलं. सो स्टुडंटचा कोड करायचा, काय करेल, एसआरसी न्यू पॅकेज. सो com.tca.entities ना, एंटिटीज, ओके.
याच्यामध्ये राईट क्लिक न्यू जावा. सो काय करेन क्लास, क्लासचं नाव काय स्टुडंट. ओके, सो क्लासचं नाव स्टुडंट, एंटर, स्टुडंट क्लास आला झेपते. सो इथे पण आपण काय करू प्रायव्हेट इंट RNO, प्रायव्हेट स्ट्रिंग नेम, प्रायव्हेट फ्लोट पर्सेंटेज. ओके, मी फुल स्क्रीन मोडवर जातो. सो राईट क्लिक इथं आता जनरेट करायचं, राईट क्लिक जनरेट दिसतंय, जनरेट दाबलं की ऑप्शन येतात कन्स्ट्रक्टर. येस, तर बघा आता कंट्रोल दाबून सगळं सिलेक्ट करायचंय. इथे मग टिक नाही, कंट्रोल बटन दाबून सगळ्यावर मी टिक करत आलो. राईट, आता सगळे टिक काढले, सगळ्यावर टिक केले तर काय ओके, तर बघा सगळं आलं. राईट, सो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. असं आता ब्रॅकेट खाली घेऊच नका बरं का, सवय लावा त्यात असं पाहिजे. सर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पाहिजे. सोडायला डू आणि हा दाखवतो पण तुम्ही कुठं किती वेळा वापरले RNO. तुम्ही इथं वापरले ना एकदा, त्यामुळे इकडे आलं. सो राईट क्लिक जनरेट कन्स्ट्रक्टर. आता मी सिलेक्ट नन करतो, एक पण सिलेक्ट नाही केला, आला डिफॉल्ट. येस, सो देर इज नो कन्स्ट्रक्टर. राईट, आणि तो सांगतोय तुम्ही नुसते डिक्लेअर केले, अजून कुठे वापरलेले नाहीये, दिसतंय नो युसेज. त्यामुळे ही आयडी जरा जास्त प्रिफरेबल केली जाते. मी शिकवताना ही का अवॉइड करतो, कारण इथं सजेशन्स एवढे आहेत की मला कोड पोरांचं डिस्ट्रॅक्शन होतं. आता तरी ठीक आहे, तुम्हाला पुढे कोड केल्यावर कळेल की तो सांगतो, पण तुम्ही 101 कशाला असाइन करताय कन्स्ट्रक्टर मध्ये. त्यामुळे ते मग मला कळतं शिकवताना पोरं इकडे बघतात का मी एक्सप्लेन करतोय त्याच्याकडे बघतात. आता मी सिलेक्ट केलं तर हे सगळं सिलेक्ट होतं. आता युसेजवर टिक केलं ना, जिथं युसेज केलंय ना तिथं जातं लगेच कर्स की तुम्ही इथं वापरलं. कळलं का, मी बघा ना ह्याला टिक केलं तर जिथं वापरलंय तिथं डायरेक्ट तुम्ही काय तिथं कर्सर आला तिथे दिसलं. त्यामुळे इक्लिप्स वापरा, मग यूज टू झाल्यावर इंटेलिजिल्या, कारण तुम्हाला ते कळून जातं, मग तेवढं तुम्हाला डिस्ट्रॅक्शन तुम्ही तेवढं डायजेस्ट करू शकता. ऑनलाईन हे कळलं असेल तर 5 टाईप करतात. त्यामुळे मी शिकवताना शक्यतो इंटेलिजी प्रिफर नाही करत, आणि मला मेन युजरला कंटेंट दिसला पाहिजे जो मी एक्सप्लेन करतो. जनरेट काय करू आपण, गेटर पाहिजे तर गेटर, सेटर पाहिजे सेटर, दोन्ही पाहिजे तर दोन्ही. सो कंट्रोल दाबून मी सगळे घेतो, ओके म्हणतो, सगळे गेटर सेटर्स आले बघा. गेट नेम, सेट नेम, गेट पर्सेंटेज, सेट पर्सेंटेज, गेट RNO, सेट RNO झालं. स्टुडंट क्लास झाला. आता काय करायचंय, येस राईट क्लिक न्यू पॅकेज com.tc. आता त्याला एरर दाखवेल कारण तो म्हणजे ऑलरेडी एक्झिस्ट, कारण TCA मध्येच काय एंटिटीज. राईट, तो आता काय होईल माहिती आहे का, असं तो ऍक्च्युली आपण आधी com.tca बनवायला पाहिजे होतं. बरं काय हरकत नाही, आता मी काय करेन रे, न्यू जावा क्लास करेन, क्लास म्हणेन, इथं काय नाव देतो डेमो. बघू आपण आता डेमो मध्ये मी मात्र आता काय करेन पॅकेज tca.com. हे बरोबर ना. आता पॅकेज सॉरी com.tca पाहिजे, उलट झालं. com.tc आधी आपण बेस पॅकेज बनवायचं असतं, मग नंतर बाकी. पॅकेज नेम डज नॉट करस्पॉन्ड टू फाईल पाथ. ओके, असं नाही का, ठीक आहे. व्हॉट आय विल डू, बरं ठीक आहे, मी ही फाईल डिलीट करतो. हे बघू आपण सिक्वेन्स वाईज चुकलो, काय हरकत नाही. मी राईट क्लिक न्यू पॅकेज असं म्हणतो, com.tca. हे नाहीच घेणार तो, राईट, तो ऑलरेडी एक्झिस्ट असं म्हणतो. राईट क्लिक न्यू जावा क्लास डेमो, एंटर. तो एंटिटीज मध्ये बनवेल. I'll remove this. मेन तो पॅकेज नाही बनवणार. पण पाथ सिक्वेन्स यायला चुकलो असं, तो ह्याच्या पुढचेच आता पाथ घेणार सगळे बाय डिफॉल्ट. एंड com.tc असतं त्याच्या पुढे आपल्याला एंटिटीज लिहिता आलं असतं, राईट, काय हरकत नाही. I'll remove this. डिलीट डिलीट. मी स्टुडंटचा कोड कॉपी करतो
कारण मी आता हे पॅकेजेस अख्खं डिलीट करणार आहे, राईट? सो डिलीट आलं का? सो ते पॅकेज डिलीट केलं, com.tc आपोआप आलं. तो आता ह्याच्या आतमध्ये मी काय करेन, डेमो क्लास ऍड करतो, राईट? झालं. मग आता न्यू पॅकेज कॉम डॉट काय एनटीटीज, कळलं? बेस पॅकेज आधी बनवून घ्या, म्हणजे प्रॉब्लेम आहे ना. एनटीटीज झालं, आणि इथे राईट क्लिक करून न्यू जावा क्लास, काय क्लासचं नाव? स्टुडंट. आणि मग स्टुडंट मध्ये तुम्ही हा कोड आहे तो पेस्ट करा, जो मगाशी कॉपी केला, राईट? ही लाईन काढून टाका, झाला आता, ओके झाला. आता काय प्रॉब्लेम? मग आता तुमच्या एंटिटीज मध्ये बघा, एंटिटीज कशाच्या आत आहे? com.tca च्या आतमध्ये एंटिटीज आहेत, राईट? सो आणि त्याच्याच आतमध्ये डेमोज आहे. डेमो मध्ये जावा, इथे तुमचं जे मेन आहे ते मगाचं कॉपी पेस्ट करा. सो यू कॅन राईट मेन, एंटर, आणि आपलं जे मेन होतं ते कॉपी पेस्ट करा. ठीक आहे, मी इथनच करतो कॉपी, तसे डेमो नाव आहे. सो झालं. येस, सो डन विथ दिस. सेव्ह करा. एरर बघा इथं बाकी ठिकाणी येते की डेमोला एरर येते, राईट? आपण आता बघू. सो येतं इथे. सो अल्ट शिफ्ट एंटर, इकडे शॉर्टकट काय आहे बघा ना, इम्पोर्ट क्लासच्या पुढे लिहिलंय अल्ट शिफ्ट एंटर, इकडे कंट्रोल शिफ्ट ओ होतं. सो अल्ट शिफ्ट आणि एंटर. वर इम्पोर्ट वाल्या लाईन आलेल्या आहेत सगळ्या, राईट? सो डन विथ दिस. सर आता कुठंच एरर नाही, इथं पी ला एरर आहे. आय डोंट नो पी ची एरर का आलेली. सेव्ह करतो तो, आहे का रे एरर? कुठे पी ला काय एरर दाखवतो? अच्छा ठीक आहे, तो आता तुम्हाला जास्त शहाणा करायचा प्रयत्न कर की आता हा डबल आहे, राईट? स्टुडंट डॉट जावा मध्ये तुम्ही काय वापरलंय? फ्लोट वापर. आता कळलं, गाडी सगळीकडे फसेल का? आणि इथं डबल केलं तर इथं डबल आलं, कळलं ना? गेट पर्सेंट, इथं डबल सगळीकडे. सो बेटर व्हॉट आय डू, इथं मी फ्लोट करतो. अख्ख्या लाईनला एरर, कारण का आता इथं पण बदलावं लागतं. फ्लोट, ओके, येस, लाईक दॅट. इव्हन तुम्हाला दाखवतो हा किती शहाणा करायचा प्रयत्न करतो. तुम्ही नॉर्मल आपला जर स्टुडंट क्लासचा गेली एरर होता, स्टुडंट एस बनवला, समजा ओबी इक्वल टू न्यू स्टुडंट, राईट? राईट. आता कळलं का? तो स्टुडंट क्लास मनाने का आला? टाईप करतानाच मला लाईन येत होती, राईट? तर मी जसं बघा इथं आलं ना सजेशन, इथं एंटर दाबलं की वरती इम्पोर्ट येतो ऑटोमॅटिक. मी मगाशी कोड कॉपी पेस्ट केला म्हणून मला प्रत्येकाला इम्पोर्ट करावं लागलं. मी आयो एक्सेप्शन लिहिलं की ते आपोआप ती लाईन येईल मला, मग मी एंटर दाबलं की ते इम्पोर्ट होणार. आता बघा इथं मी 101 देतो, ए देतो, आणि इथं ते दिसतंय का तुम्हाला? हे ह्यामुळे मी आयडी नाही वापरत, दिसतंय? त्यांनी सांगितलं तुम्हाला की 101 कशाला चाललंय? नेमला कसं? कन्स्ट्रक्टर उलटा आहे का तिकडे? ते बघा, जनरेट होताना उलटा जनरेट झाला, दिसतं? इकडे जनरेट होताना काय केलंय? प्रायमरी की मागं ठेवलेली आहे आणि बाकीचे फील्ड पुढे घेतले, त्यामुळे तो तुम्हाला एरर दाखवायला लागला की अरे 101 नेमला चाललंय आणि ए कशाला चाललंय? पर्सेंटेजला. मग तुम्हाला कळेल, अरे यार, इकडे आपल्याला आधी 101 पाठवायला पाहिजे, इथे काय पाठवायला पाहिजे? 70 पाठवायला पाहिजे, आणि इथे ए पाठवायला. सर मग मगाशी खाली का नाही एरर आली? कारण खाली का तुम्ही सेटर्स वापरले. कळलं का सगळ्यांना? सो सेटर्स वापरले. क्लिअर? ठीक आहे. आय वर अंडरलाईन दाखवतोय, एरर नाही म्हणून म्हणलं बघावं काय सजेस्ट करतोय. तो म्हणतोय इंट आय इक्वल टू 0, रिअसाइंड लोकल व्हेरिएबल. कुठं रिअसाइंड केलं? कुठं तर नाही केलं. हा केलंय ना रिअसाइंड, पण आधी कुठं केलंच नाहीये. लागेल तेवढाच सल्ला घ्या ह्याच्याकडून, नाहीतर बाकीचा सोडून द्या, कारण तो सल्ला इथं पण देईल. तुम्ही जर एंटरचं स्पेलिंग चुकलं तर तेही सांगेल तुम्हाला, त्यालाच कळलं नसेल. ठीक. आता हा बघा, आता तो दाखवतोय एनटी असं काहीच नाही. मग तो तुम्हाला सांगेल टायपो एरर झाली, ते रिप्लेस इट विथ एंटर. त्यामुळे लागेल एवढंच घ्या, बाकी सोडून द्या. ठीक आहे, असं आहे.
त्यामुळे खूप लाईन्स येतात त्याच्यामध्ये. जोवर तुम्हाला रेड लाईन अलर्ट नाही ना दिसत तोवरती एरर नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो तो करेक्शन करायचा आहे. व्हेरिएबलचं नाव तुम्ही मिनिंगफुली नाही दिलं तर कधी कधी म्हणेल मिनिंगफुल द्या, राईट, असं म्हणेल तुम्हाला. आता मला हे नाही कळलं रिअसाइंड काय येते, कारण अजून मी कुठे एकच फॉरेन नाही, हे इथं आहे पण ते करावंच लागणार ना, परत एकदा झिरो करावं लागेल, राईट. त्यामुळे इग्नोर इट, ते रेड नाहीये तर काय हरकत नाही. तो रिअसाइंड कदाचित म्हणणं असं असेल तुम्ही एकच लाईन 2 वेळा लिहिताय, असं त्याचं म्हणणं असेल. ती करावीच लागेल ना मला, कारण माझं इथं आय एक्झॉस्ट होणार आहे. तिथं तुम्ही जे घेतलं तर ती निघून पण जाईल, त्यामुळे ही लाईन 2 वेळा दिसते असं त्याला वाटतं. ठीक आहे. ते कसं माहितीये का, एक लोकल व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केलं, इंटीजर एक्स इक्वल टू 0 केलं आणि परत एक्स इक्वल टू 0 केलं, तर तो तुम्हाला सांगणार तू कशाला रिअसाइंड आली का 30. आता ठीक आहे, आता तो 2 गोष्टी सांगतो की द व्हॅल्यू 0 इज असाइन टू एक्स आणि एक्स इज नेव्हर यूज. आता हे एरर नाही येणार आणि तो म्हणतोय रिमूव्ह रिडंडंट असाइनमेंट, कारण ते 0 दोनदा कशाला करत, एकदा रिमूव्ह केले बघू काय करते, त्यांनी असाइनमेंट काढली, इनिशियलायझेशन ठेवलं. म्हणून आयडी वापरल्या जातात. आणि आपण नोटपॅड का वापरतो, हे सजेशन्स नकोय आता आपल्याला एरर यावी प्रॉम्प्टवर आणि आपण काढावी याकरता. ओके, सो हे कळलं तुम्हाला. सो इथं तुम्हाला ते सजेस्ट केलं जातंय, कन्स्ट्रक्टरची पहिली व्हॅल्यू नेम आहे, दुसरी पर्सेंटेज आणि इकडे आर एम. जर आम्ही कन्स्ट्रक्टर लेवलला गेलो सर आणि इकडे पॅरामीटर आमचे होते तसे करून घेतले तरी काही हरकत नाही. येस. आता हे जर बदललं तर तुम्हाला दिसतंय का लगेच एरर यायला लागले तुम्हाला, स्टुडंट क्लास रिलेटेड प्रॉब्लेम, कन्स्ट्रक्टर रिलेटेड प्रॉब्लेम, इतर रिलेटेड प्रॉब्लेम. आता कुठं प्रॉब्लेम आहे तुम्ही कन्फ्युज नाही व्हायचं, अख्ख्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही टिक केलं ना बरोबर त्या लाईनला जात. बघा मी स्टुडंट डॉट जावा मध्ये होतो, मला कळतंय हा कन्स्ट्रक्टर असा डिक्लेअर केल्यामुळे प्रोजेक्टमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येतोय. आता ते तुम्ही शोधत नका बसू, या प्रॉब्लेमवर टिक करा. टिक केलं की बरोबर त्या लाईनला जातो. बघा कर्सर माझा हित आलाय, मग कळतं मला की अरे यार इथं मला काय द्यायचं होतं. येस, 101 नंतर काय ए आणि नंतर काय 7. कळलं का? त्यामुळे याचा खूप फायदा आहे. किंवा तुम्ही जर आता इथं आला तर बघा हा कन्स्ट्रक्टर कुठं वापरलाय, बघा हे गेटर कुठं वापरलं हे तुम्हाला बघायचं. 1 युसेज आहे, कुठं आहे, क्लिक करा, डेमो मध्ये जावाल, तुम्हाला दिसतंय गेट नेम. तर आयडीज तुम्हाला हे बेनिफिट देतात. त्यामुळे हिला पॉवरफुल आयडी का म्हटलं, ही खूप फीचर्स देते म्हणून त्यांनी पेड केलेली आहे, राईट. त्यांना माहितीये कुठलाही जावाचा प्रोजेक्ट स्प्रिंग बूट शिवाय होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी लर्निंग पर्पज साठी काय केलंय माहितीये का, बाकी सगळं फ्री ठेवलंय, राईट. मेन तुम्हाला हे ब्लॉक केलं. आणि यू कॅनॉट राईट सिंगल कोड इन युअर कंपनी विदाउट यू हॅव, ते ओपनच ठेवलं. स्टडी लेवलला तुम्ही कोर जावा, ऍडव्हान्स जावा, हायबरनेट एवढं करू शकता. जसं स्प्रिंगला जावाल त्यावेळेस मला ही आयडी नाही वापरता, म्हणून मला मग त्यावेळेस वेगळी आयडी वापरायची. यू कॅन यूज इक्लिप्स, पण स्प्रिंग बूटची STS आयडी पण आहे, आपण ती वापरू. ठीक आहे, कळलं सगळ्यांना पॅकेजिंग कसं आहे. सो ही एवढी सगळी प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे. हे जर क्लोज केलं तर तुम्हाला हे दिसेल आपल्या कोर जावा बॅच 18च्या इंटेलिजी डेमो मध्ये 2 ऍप्लिकेशन तयार झाले, राईट. असं वापरतात. इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? येस, STS आयडी स्प्रिंग टूल सूट. ऑनलाईन इथपर्यंत कळलं असेल तर ओके टाईप करा. दॅट इज युअर सेशन ऑफ इंटेलिजा आणि इक्लिप्स इन्स्टॉलेशन.